बारामतीतल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी आज सकाळी 11:30 वाजता उमेदवारी अर्ज भरणार। सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब। विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। 33 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। चारही मतदारसंघांसाठी 26 जूनला मतदान। कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचा तिढा सुटला। ठाकरे गटाचे किशोर जैन आणि शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सैरे यांचा उमेदवारी अर्ज मागे। महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश कीर रिंगणात। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली। पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईतल्या रंगशारदा इथे मेळावा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हजर असतील। कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश कीर यांच्यामध्ये लढत। मुंबई पदवीधर मतदारसंघातनं दीपक सावंत यांची माघार। भाजपच्या किरण शेलार आणि ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यात थेट लढत। मुंबई शिक्षक मतदारसंघातनं काँग्रेसच्या प्रकाश सोनवणेंची माघार। भाजपचे शिवनाथ दराडे, ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे शिवाजीराव नलावडे यांच्यात चौरंगी लढत। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे, ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांच्यामध्ये लढत। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतनं राजेंद्र विखे पाटील यांची माघार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांशी चर्चा करून निर्णय घेतल्याची राजेंद्र विखेंची माहिती। नाशिक शिक्षक मतदारसंघातनं उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राजेंद्र विखेंची फेसबुक पोस्टवरची शायरी चर्चेत। राधाकृष्ण विखेंनी मनधरणी केल्यानंतर राजेंद्र विखेंनी आपली उमेदवारी मागे घेतली। पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल, इतरांचा काही भरवसा नाही अशी चर्चा सुरू आहे। रोहित पवार यांची अजित पवारांवर टीका। सुनेत्रा काकी किंवा पार्थ यांना शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन। रोहित पवारांची एक्स पोस्ट। विधिमंडळ सचिवालयाकडून कामकाज सल्लागार समितीची बैठक। उद्या विधान भवनात बैठक। विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची असेल। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याची माहिती। पुणे कल्याणी अपघातात मृत्युमुखी पडलेले तरुण तरुणी दारू प्यायलेले होते आणि त्यांच्यामुळेच अपघात झाल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू। पुणे अपघात प्रकरणी अनिल देशमुखांचे गंभीर आरोप। पुणे रक्तचाचणी फेरफार प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या आवारात झाली पैशांची देवाणघेवाण। शिपाई घटकांबळेला 50,000 तर डॉक्टर हळनूरला 2.5 लाख रुपये दिले गेले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालघर जिल्हा दौऱ्यावर। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आढावा घेणार। मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाची आज पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार। 2,50,453 विद्यार्थ्यांकडून प्रवेशपूर्व नोंदणी। कॉग्निझंट L&T कंपनीकडून पर्यावरण विभागाला 4.5 कोटींची लाच। पर्यावरण विभागाच्या 4 तत्कालीन अधिकाऱ्यांसह 5 जणांवर पुण्याच्या बंड गार्डन पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद। 1.5 लाखांच्या लाच प्रकरणी राज्याचे पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय संचालक तेजस गर्गे यांचं निलंबन। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची कारवाई। नागपुरातील अंबाझरीतील स्वामी विवेकानंद स्मारक हटवण्यासंदर्भात 2 दिवसात निर्णय घ्या। हायकोर्टाचा अंबाझरी तलावाजवळ पूर परिस्थिती टाळण्यासाठी तयार केलेल्या उच्चस्तरीय समितीला आदेश। ठाण्यामध्ये 30 ते 35 वर्ष जुन्या अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळला। कळव्यातील ओमकृष्णा अपार्टमेंटमधली दुर्घटना, 3 जण जखमी। मुंबईमध्ये पश्चिम उपनगरात पावसाची हजेरी। उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा तर ऑफिसला जाणाऱ्यांची मात्र तारांबळ। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी। गोसावी वस्तीतल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात आल्हाददायक वातावरण।
काही ठिकाणी धुक्याची दाट चादर तर काही ठिकाणी ढग खाली उतरल्याचा भास. मुंबईतल्या विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. सकाळी कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ. नागपूरमध्ये प्रीपेड वीज मीटरला वाढता विरोध. प्रीपेड मीटर थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन. अनेक संघटनांचा इशारा. नागपूर झोनमध्ये आतापर्यंत 100 प्रीपेड वीज मीटर, पण त्याविरोधात आतापर्यंत 25 ठिकाणी आंदोलनं. नार्कोटिक्स विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचं सांगत कंपनीला लाखोंचा गंडा. टोळीमधले 6 आरोपी रायगड पोलिसांच्या ताब्यात. गुजरातच्या विविध भागातनं आरोपींना अटक. नागपूर पुट्टेवार हत्येतील आरोपी अर्चना पुट्टेवारचा मोबाईल हस्तगत. अर्चना पुट्टेवारचा मोबाईल अत्यंत महत्त्वाचा पुरावा असेल. फोन हाती लागल्यामुळे हत्येसंदर्भातले बरेचसे धागेदोरे हाती लागतील अशी माहिती. पुण्यातल्या गंगाधाम परिसरात डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू. गंगाधाम चौकात नागरिकांचा ठिय्या. पोलीस बंदोबस्त तैनात. नाशिक शहरात डेंग्यू आजारानं एका रुग्णाचा मृत्यू. शहरामध्ये धूर फवारणी होत नसल्यानं डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचा आरोप. किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात 5.5%. भाजीपाला, डाळी, कडधान्य आदींच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईत घट. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाची माहिती. अयोध्येमध्ये एनएसजी कमांडोज तैनात होणार. राम मंदिर आणि परिसराच्या सुरक्षेची उत्तर प्रदेश स्पेशल सिक्युरिटी फोर्सवरती जबाबदारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर. इटलीमधल्या G7 शिखर परिषदेत मोदी सहभागी होणार. पाकिस्तानमध्ये 5,65,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 30% जास्त. आर्थिक स्थिती वाईट असूनही पाकिस्तानचा लष्करावर सर्वाधिक खर्च. लंडनमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरच्या पायावरती शस्त्रक्रिया. शस्त्रक्रियेमुळे शार्दूल 3 महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता. अरुणाचल प्रदेशात आज पेमा खांडू मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. शपथविधीसाठी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि JP नड्डा उपस्थित असतील. अरुणाचल प्रदेश विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा. अरुणाचलमध्ये राष्ट्रवादीच्या 3 आमदारांचा विजय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.